आज शनिवार असल्यामुळे नंदिनीला घेऊन मी गरिबांना अन्नसेवा देण्यासाठी गेलो. नंदिनी अन्नसेवा देण्यासाठी दरवेळेसारखी खूप आनंदात होती. आम्ही शनी पटांगणावर पोहोचलो. आजच्या अन्नसेवेमध्ये मोठ्या गरीब लोकांसाठी वडेपाव आणले होते आणि लहान मुलांसाठी मॅगी आणली होती. आज तिथे अन्नसेवा द्यायला गेलो असता मोठ्या गरीब लोकांपेक्षा लहान मुलं जास्त होते. नंदिनीला खूप आनंद झाला. नंदिनी म्हणे, भाऊ मी आज सर्वांना जेवण देईन. मी तिला म्हटलं, बेटा लहान मुलांना पण दे आणि बाकीचे मोठे गरीब लोक बसले त्यांना पण दे. पण आता लहान मुलांचे हट्टपुडा आपला काय चालणार. तिने शेवटी जे करायचं तेच केलं. सर्व लहान मुलांमध्ये जेवण वाटून दिले. मज्जा तर तेव्हा आली, त्या लहान पोरांना मी मॅगी दिली आणि ते आपासूनच भांडायला लागले. म्हटलं आता हा काय नवीन ताण झाला. त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरची निरागसता बघून त्या सर्व जेवण त्यांनाच वाटून दिलं नंदिनीने. बरं ते इतके प्रेमाने बघत होते की त्यांना नाही पण म्हणता येईना. आज शनी महाराजांनी खऱ्या अर्थाने माझी परीक्षा बघितली असं मला वाटायला लागलं होतं. मग मी पुढे जाऊन बाकीच्या गरिबांनाही जेवण वाटायला लागलो. एक जखमी अवस्थेत तरुण बसलेला होता तिथे, त्याला देखील आम्ही अन्नसेवा दिली. अजून एक 2-3 गरिबांना आम्ही अन्नसेवा दिली. यावेळेस 2-3 गरिबांना माझ्या हातून जेवण कमी दिले गेले, याचं मला फार वाईट वाटलं. पण काय करू, लहान मुलांनाही जेवण देणे गरजेचे होते. नंदिनी अत्यंत प्रेमाने सर्वांना अन्नसेवा देत होती. सर्व झाले आणि आम्ही त्यानंतर शनी मंदिरात गेलो. सर्वप्रथम आम्ही शनी महाराजांना तेल अर्पण केले. त्यानंतर त्यांचे मनोभावे दर्शन केले आणि लगेच आम्ही घरी जायला निघालो. खरंच गरिबांची सेवा केल्याने जीवाला खूप समाधान लाभते, मनाला खूप शांती लाभते. या गोष्टी आपण करत नाही तर परमेश्वर आपल्याकडून करून घेतो याची जाणीव होते. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.